नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मित्रांनो, आजची कथा एका अशा शिक्षिकेची आहे जिच्या आयुष्यात असा प्रसंग आला जिथे समोर दोनच रस्ते होते। एक तर चुकीच्या गोष्टीला साथ देऊन शांत राहायचं किंवा स्वतःच्या तत्वांसाठी सर्वस्व पणाला लावायचं। तिने दुसरा रस्ता निवडला, पण तिच्या या निर्णयाने आयुष्यात मोठं वादळ आणलं। नोकरी गेली, अपमान झाला, घर सोडावं लागलं। आता प्रश्न हाच होता की एकटी स्त्री अन्यायाविरुद्ध किती काळ लढा देऊ शकते। नक्की काय घडलं होतं त्या दिवशी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। माझं नाव स्नेहल। मी नंदनवन नगरच्या शाळेत एक प्रामाणिक शिक्षिका होते। माझ्या वर्गातील मुलांवर मी जीवापाड प्रेम करायचे, त्यांना खूप मेहनतीने शिकवायचे। माझी नेहमी हीच इच्छा असायची की माझ्या शाळेतील प्रत्येक मुलाने केवळ परीक्षेतच पास होऊ नये, तर आयुष्यात खूप मोठं आणि यशस्वी व्हावं। जे विद्यार्थी अभ्यासात हुशार होते त्यांना मी आनंदाने प्रोत्साहन द्यायचे, पण काही मुलं अशी होती ज्यांचं अभ्यासात लक्ष नसायचं आणि तरीही त्यांना फक्त पास व्हायचं होतं। अशा मुलांना मी नेहमी समजवायचे। मी त्यांना सांगायचे, बघा मुलांनो, शिक्षण ही एक अशी चावी आहे जी भविष्यात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर करेल। पण त्या मुलांना हे काहीच उमजत नसायचं। अभ्यासात कच्चे असणाऱ्या त्या मुलांची मी खोट्या पद्धतीने मदत करत नसे। माझ्या वर्गात एक असाच विद्यार्थी होता जो दिवसभर फक्त मस्ती करायचा आणि अभ्यासात अगदी शून्य होता। अखेर मी त्याला नापास केला, पण त्याच्या त्या श्रीमंत बापाने त्याला पास करून घेण्यासाठी मला लाच देण्याचा प्रयत्न केला। मी स्वाभिमानी होते, मी ठामपणे नकार दिला आणि त्या एका निर्णयामुळे त्याने भर चौकात नंदनवन नगरच्या लोकांसमोर माझी इज्जत धुळीला मिळवली। माझं आयुष्य क्षणात बदलून गेलं। माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली होती। मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं। लग्नानंतर माझं आयुष्य खूप सुखात चाललं होतं। माझ्या सासरी फक्त माझे पती आणि सासूबाई होत्या। पतीची नोकरी खूप चांगली होती। आमच्या संसारात कसलीही कमतरता नव्हती, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। एका गंभीर आजाराने माझ्या पतीला विळखा घातला। दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळू लागली। आम्ही शक्य ते सर्व उपचार केले, पण त्यांची तब्येत सुधारण्याऐवजी खालावतच गेली। अखेर त्यांनी नोकरी सोडली। घरातली साठवलेली सारी पुंजी त्यांच्या उपचारांवर खर्च झाली आणि आम्ही मोठ्या आर्थिक संकटात अडकलो। लग्नाच्या वर्षभरातच मला एक गोंडस मुलगा झाला होता। त्याचं नाव ठेवलं आर्यन। आम्ही दोघंही त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचो। आम्हाला त्याचं भविष्य उज्ज्वल करायचं होतं, पण पतीच्या आजारपणामुळे आमची घराची परिस्थिती इतकी बिकट झाली की आमच्यावर उपासमारीची वेळ आली। सासूबाई खूप मायेच्या होत्या। त्यांनी नेहमीच मला आपल्या मुलाप्रमाणे वागवलं, पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली, पतीच्या उपचारांसाठी पैशाची गरज वाढली, तेव्हा मी नाईलाजाने अनेकदा माझ्या माहेरी गेले। आई वडिलांकडून मदतीसाठी पैसे मागितले। त्यांनीही काही वेळा मदत केली, पण शेवटी कोणाकडे किती वेळा हात पसरणार। प्रत्येकाच्या मर्यादा असतात, कोणी किती वेळा मदत करणार। मलाही ते कळत होतं। माझे 2 भाऊ होते, दोघंही विवाहित आणि आपापल्या संसारात मग्न। त्यांच्याकडे मदतीसाठी हात पसरवणं मला मुळीच आवडत नव्हतं, पण परिस्थितीपुढे मी हतबल होते। मला माझ्या पतीला गमवायचं नव्हतं। त्यांच्या उपचारासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण नियतीला काही दुसरंच मान्य होतं। कदाचित त्यांची आयुष्याची दोरी इथपर्यंतच होती। ते हे जग सोडून निघून गेले। त्यांच्या जाण्याने आमच्या घराचं अस्तित्वच कोलमडलं। माझी सासूबाई पुत्राच्या शोकात पुरते खचले होत्या। शेवटी आकाश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता। आयुष्याच्या या वळणावर सासूबाईंना दुहेरी धक्का बसला होता। आधी पतीचं छत्र हरवलं आणि आता मुलाचं। त्या पूर्णपणे मानसिक धक्क्यातून बाहेर पडू शकत नव्हत्या। खूप काळ लोटल्यावर कुठेतरी त्या सावरल्या। शेवटी मृत व्यक्तीचा शोक किती दिवस करणार। जे आयुष्य शिल्लक आहे ती तर जगावीच लागते। आता माझ्या आयुष्यात फक्त सासूबाई आणि माझा मुलगा आर्यन उरला होता। या दोघांसाठी मला खंबीर व्हायचं होतं। पतीच्या निधनानंतर काही दिवस भावांनी मला आधार दिला, पण नंतर त्यांची ही भाषा बदलली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, स्नेहल, बघ, आजकाल महागाई किती वाढली आहे। आम्ही तुला अनेकदा मदत केली आहे,
पण आता तू विधवा झाली आहेस. तुझ्या घराचा खर्च उचलून आम्हालाही आता ओझं वाटायला लागलंय. आता आम्ही तुला अधिक मदत करू शकणार नाही. मी डोळ्यात पाणी आणून त्यांना म्हटलं, ठीक आहे, आता तुम्ही माझी काळजी करू नका. शेवटी किती दिवस मी तुमच्या मदतीवर जिवंत राहणार. मलाही काहीतरी मार्ग काढायलाच हवा. मी ठामपणे निर्णय घेतला की मी नोकरी करणार. जेव्हा मी हा निर्णय माझ्या मोठ्या भावाला सांगितला तेव्हा तो म्हणाला, हा निर्णय तू खूप चांगला घेतला आहेस. घर चालवण्यासाठी आणि आर्यनच्या भविष्यासाठी तुला आता स्वतःच्या पायावर उभं राहावंच लागेल. माझ्या भावाने मला मदत केली आणि त्याच्या एका ओळखीच्या मित्राच्या माध्यमातून मला एका मोठ्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. शाळा खूप प्रतिष्ठित होती आणि तिथून मला पगारही चांगला मिळणार होता. अखेर मी पुन्हा एकदा माझ्या त्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजे शिक्षणात पाऊल ठेवलं होतं. माझा मुलगा आर्यन अजून लहान होता आणि सासूबाई म्हाताऱ्या होत्या, तरीही त्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्या मला म्हणाल्या, स्नेहल, तू बिनधास्त शाळेत जा. घरची सगळी कामं मी बघून घेईन आणि आर्यनलाही सांभाळीन. तू तुझा पती गमावला आहेस, तर मीही माझा मुलगा गमावलाय. या उतारवयात मी फार काही करू शकत नाही, पण हा संसार चालवण्याची जबाबदारी आता तुझी आहे. माझा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी निघाल्यावर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी शाळेत असायचे. माझ्या सासूबाई घराची सर्व जबाबदारी सांभाळायच्या. स्वयंपाक करणं, घराची आवरसावर करणं आणि आर्यनला वेळ देणं. मी घरी आले की त्या मला प्रेमाने जेवायला वाढायच्या. बाकीची घरगुती कामं मी करायचे, कारण सासूबाई वयस्कर होत्या. त्या थकल्या असल्या तरी कधीही हार मानत नसत. असाच काळ लपत गेला. नोकरी करताना मला 3 वर्ष झाली होती. पगार अगदी जेमतेम होता, पण त्यात आमचा संसार सुखाने चालला होता. पूर्ण नंदनवन नगर मला ओळखत होतं आणि सर्वजण माझा मान राखायचे. ज्या शाळेत मी शिकवत होते तिथली आपल्याच वस्तीतली बरीच मुलं माझ्याकडे संध्याकाळी अभ्यासासाठी यायची. माझं आयुष्य खूप साधं होतं. फार पैसा अडका किंवा मोठी संपत्ती माझ्याकडे नव्हती, पण माझ्या पतीचं छोटंसं घर होतं, जिथे मी आणि सासूबाई आणि आर्यन आनंदाने राहत होतो. माझे पती आकाश ज्या ऑफिसमध्ये काम करायचे तिथे त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा जपला होता. ते नेहमी म्हणायचे, स्नेहल, आयुष्यात कधीही बेईमानी करू नकोस, कोणाचा हक्क मारू नकोस आणि कधीही खोटं बोलू नकोस. चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीही घरात आणू नकोस. ते नेहमी म्हणायचे की आपल्याला आपल्या मुलाला एक आदर्श आणि प्रामाणिक माणूस घडवायचा आहे. त्यांनी दिलेली ही मूल्यच आता माझ्या जीवनाचा आधार होती. पण एक दिवस नेहमीप्रमाणे मी शाळेतून घरी आले. दरवाजा उघडला आणि माझी पावलं तिथेच थबकली. सकाळी जाताना सगळं काही शांत आणि नेहमीसारखं होतं, पण आज घरात एक वेगळाच भीतीदायक सन्नाटा पसरला होता. माझी सासूबाई जमिनीवर बसल्या होत्या. त्यांचे डोळे रडून रडून सुजले होते आणि चेहऱ्यावर एक अथांग थकवा जाणवत होता. त्यांचे डोळे रडून रडून पूर्णपणे लाल झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्टपणे दिसत होता. क्षणभर माझं हृदय धडधडलं, कारण माझा मुलगा आर्यन मला कुठेच दिसत नव्हता. माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. मी धावतच सासूबाईंकडे गेले आणि काळजीत विचारलं, आई, काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? सकाळी तर सगळं ठीक होतं. आर्यन कुठे आहे? सासूबाईंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्या रडत म्हणाल्या, तुझ्या मुलाने माझे हे हाल केले आहे स्नेहल. दिवसभर मला खूप त्रास देत होतो. तूच त्याला समजावून सांग, या म्हाताऱ्या बाईला इतका त्रास देऊ नकोस म्हणून. दिवसभर कामाचा व्याप आणि त्यात हा पोरगा. मला तर वेळ लागायची वेळ आली आहे. सासूबाईंचं बोलणं ऐकून मला त्यांची दया आली. त्या अगदी खरं बोलत होत्या. माझा मुलगा लहान असला तरी खूप खोडकर होता. 3 वर्षाचा असला तरी तो कुणाला शांत बसू देत नसे. सासूबाईंना घरची सगळी कामं एकटीला करावी लागायची आणि त्यात आर्यनला सांभाळणं हे त्यांच्या या वयाला जमणारं नव्हतं. हे सगळं माझ्या लक्षात येत होतं. मी त्यांना समजावत म्हटलं, आई, तुम्ही काळजी करू नका. मी लवकरच आर्यनचं शाळेत ऍडमिशन करून टाकेन. पण माझ्या मनात एक भीती होती. माझ्याकडे सध्या त्याच्या शाळेचे पैसे भरण्या इतपतही जमापुंजी नव्हती. माझा जो काही पगार यायचा तो घर खर्चात संपून जायचा. कसलीही बचत होत नव्हती की इतर कोणताही खर्च पेलण्याची ताकद नव्हती. मी ज्या शाळेत शिकवायचे तिथे त्याला ऍडमिशन घेता आलं असतं, पण तिथेही मला फी भरावीच लागली असती. माझ्याकडे आर्यनच्या शिक्षणाचा खर्च उचलण्या इतपत पैसे नव्हतेच.
मी सासूबाईंना विचारलं, आई आधी हे सांगा तो आहे कुठं? मी हळूच त्यांना आधार देऊन उठवलं आणि बेडवर बसवलं. फ्रीजमधून पाणी काढून एक ग्लास थंड पाणी त्यांच्या हातात दिला आणि म्हटलं, आई आधी पाणी प्या. मला कल्पना आहे की तुमच्यावर कामाचा किती लोड असतो. स्वतःला थोडं सांभाळा. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, स्नेहल हे सगळं काय होऊन बसलं आहे? सासूबाई व्याकुळ होऊन म्हणाल्या, आपलं आयुष्य किती सुखात चाललं होतं. माझा मुलगा नोकरीवर जायचा, तू घर सांभाळायचीस आणि मी तुला घरच्या कामात मदत करायचे. पण आता या म्हाताऱ्या शरीरात इतकी ताकद नाही की मी तुझ्या मुलालाही सांभाळू शकेन आणि घरचंही बघू शकेन. मी त्यांचा हात हातात घेत म्हटलं, आई तुम्ही मुळीच काळजी करू नका. आता घरच्या कामाची जबाबदारी तुम्ही सोडून द्या. मी आल्यावर सगळं नीट करून घेईन. तुम्ही फक्त आर्यनकडे थोडं लक्ष द्या. तेवढं पुरेसं आहे. सासूबाईंच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागलं. त्यांनी प्रेमाने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, बाळा मला हे अजिबात आवडत नाही. तू एवढी मेहनत करून शाळेतून येतेस आणि परत घरी आल्यावर तुला काम करावं लागतं. माझी इच्छा आहे की तू आल्यावर थोडा वेळ तरी आरामात बसावंस. मी हसून त्यांना समजावलं, आई आता रडणं थांबवा. सगळं काही ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका. मी आर्यनला नीट समजावून सांगेन. तो तुम्हाला यापुढे त्रास देणार नाही. मला माहीत आहे की त्याच्या खोड्या खूप वाढल्या आहेत, पण शेवटी तो लहान आहे. मी त्याला ओरडू शकते पण मारू शकत नाही. तुम्हालाही माहीत आहे ना त्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे. तो माझ्याशी घाबरून वागतो पण तुमच्याशी लाड करतो, म्हणून तो तुम्हाला त्रास देतो. सासूबाई हसून म्हणाल्या, अगं काही हरकत नाही. मला त्यात माझा आकाश दिसतो. त्याचा बापही लहानपणी असाच खोडकर होता. सासूबाईंना थोडं सांत्वन दिल्यावर मी माझ्या खोलीत गेले. तिथे कोपऱ्यात आर्यन बेडवर कसाही लोळत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता होती, पण घराच्या भिंती त्याच्या खोडकरपणाची साक्ष देत होत्या. भिंतीवर त्याने रंगाने चित्रविचित्र रेखाटन केलं होतं. कुठेतरी कार्टून्स काढली होती, कुठेतरी वेड्यावाकड्या रेषा ओढल्या होत्या. तिथे 2 ग्लास फुटलेले पडले होते. खेळणी अस्ताव्यस्त विखुरलेली होती. कशाची काच तुटली होती तर कशाचे हातपाय गळाले होते. उशी फाटून कापूस बाहेर आला होता. असं वाटत होतं जणू काही अख्ख्या घरात वादळ येऊन गेलंय. आर्यनची ही सवय होती. तो एक क्षणही शांत बसायचा नाही. वस्तू उघडणं, तोडणं, सगळं अस्ताव्यस्त करणं, विचित्र प्रश्न विचारणं, एकच गोष्ट सारखी बोलणं, कधी हसणं तर कधी अचानक रागवून बसणं. सासूबाई दिवसभर त्याला सांभाळताना थकून जायच्या. हे दृश्य पाहून मी मनाशी पक्क ठरवलं, आता काहीही झालं तरी यावर्षी मी त्याचं शाळेत ऍडमिशन करूनच राहीन. मी आधी माझे कपडे बदलले. त्यानंतर शांतपणे तुटलेलं सामान एका बाजूला केलं. भांडी घासून ठेवली. विखुरलेली खेळणी एका डब्यात जमा केली. खराटा घेऊन संपूर्ण खोली स्वच्छ केली. अस्ताव्यस्त पडलेले कपडे घडी घालून कपाटात ठेवले. भिंतीवरचे डाग शक्य तितके पुसून स्वच्छ केले. सुमारे तासाभराच्या कष्टानंतर घर थोडं सुस्थितीत दिसू लागलं होतं. तोवर सासूबाईंची मनस्थिती ही थोडी सावरली होती. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले तर त्या पुन्हा रडू लागल्या, पण यावेळी त्यांच्या डोळ्यातले अश्रू कशाच्या तरी पश्चातापाचे होते. त्या हळूच म्हणाल्या, स्नेहल मला माफ कर. मी रागाच्या भरात असं बोलले की आर्यन मला खूप त्रास देतो, पण शेवटी काय करणार, तो माझा नातू आहे. त्याने त्रास नाही दिला तर मग कोणी द्यायचा. मी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि हसून म्हटलं, आई त्यात काहीच हरकत नाही. आपण दोघीही एकाच अग्निपरीक्षेतून जात आहोत. कधी तुम्ही थकता, कधी मी खचून जाते, पण शेवटी एकमेकींना आधार देतच आपल्याला पुढे जायचं ना. देवाची कृपा झाली की एक दिवस सगळं काही ठीक होईल. पण मनात विचारांचं चक्र चालूच होतं. आर्यनचं शाळेत ऍडमिशन कसं करून घ्यायचं, ऍडमिशन फी, कोर्सची पुस्तकं, युनिफॉर्म, या सगळ्यासाठी पैसे कुठून आणायचे. आधीच आमच्या घरची पाण्याची मोटार अनेक महिन्यापासून बंद पडली होती. ती दुरुस्त करायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. घराबाहेर असलेल्या सरकारी नळावरूनच आम्ही पाणी भरत होतो. महिन्याचा खर्च इतका असायचा की महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत श्वास रोखून जगावं लागायचं. दररोज काहीतरी नवीन खर्च समोर यायचा. कधी रेशन संपायचं, कधी सासूबाईंची औषधं आणायची असायची, तर कधी आर्यनची काही ना काही नवीन गरज असायची. आयुष्य मुळीच सोपं नव्हतं. आकाशची खूप आठवण यायची.
त्यांनी या घरासाठी खूप कष्ट केले होते. त्यांच्या जाण्यानंतर जर मी अनेक संकटांचा सामना केला तर मी आजवर कोणाकडूनही 1 रुपयाही चुकीच्या मार्गाने घेतला नव्हता. मी नेहमी हाच विचार करायचे, आयुष्य कितीही कठीण झालं, अगदी उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण माझ्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून मी नेहमी प्रामाणिकपणेच पैसा कमवेन. बाकी परमेश्वराला जे मंजूर असेल तेच माझ्या नशिबात असेल. माझ्या सासूबाई कधी कधी म्हणायच्या की मी गरजेपेक्षा जास्त तत्वांवर चालणारी बाई आहे. त्या म्हणायच्या, इतकं तत्वनिष्ठ तर माझा मुलगाही नव्हता. त्यांचं असं मत होतं की जर मी आयुष्यातले काही निर्णय थोडे लवचिक ठेवले असते तर आज आमची परिस्थिती इतकी बिकट नसती आणि आम्हाला अशा तणावात जगावं लागलं नसतं. अनेकदा आम्ही दोघी शांत बसलो असताना त्या हळूच म्हणायच्या, स्नेहल, तुला एक गोष्ट विचारू का? तू रागवणार तर नाहीस ना? मी म्हणायचे, नाही आई, नक्कीच विचारा. त्या एक मोठा श्वास घ्यायच्या आणि म्हणायच्या, तुला आठवतं का जेव्हा तुझ्या भावाने तुला शहरातल्या एका मोठ्या शाळेत नोकरी मिळवून दिली होती? तिथला पगारही खूप जास्त होता, राहण्यासाठी घरही मिळणार होतं आणि आर्यनचं शिक्षणही तिथे मोफत झालं असतं. पण तू फक्त एका गोष्टीसाठी नकार दिलास, ते म्हणजे या आपल्या वस्तीतल्या मुलाचं काय? तू म्हणाली होतीस की जर सगळे चांगले शिक्षक मोठ्या शहरात निघून गेले तर या गरीब वस्तीतल्या मुलाचं शिक्षण कसं होणार? त्यांची स्वप्न कोण फुलवणार? मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचे, कारण त्या खरंच बोलत होत्या. त्या पुढे म्हणायच्या, आणि तुझा दुसरा निर्णय त्याहून मोठा होता. तुझ्या भावाने तुझ्या हक्काच्या जमिनीवर कब्जा केला. तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी जी जमीन ठेवली होती, जर ती जमीन आज तुझ्याकडे असती तर ती आर्यनच्या किती कामी आली असती. इतकंच काय, त्या पैशातून तुझ्या पतीवरही चांगले उपचार झाले असते. कदाचित आज माझा मुलगा जिवंत असता. पण तू फक्त एवढंच म्हणालीस की परमेश्वर न्याय करेल. तू तुझ्या भावांकडे हक्काची मागणीही केली नाहीस. त्यांनी तुला मलमपट्टी म्हणून काही मदत केली आणि तू शांत बसलीस. मी नेहमी सासूबाईंना एक उत्तर द्यायचे, आई, जर मी माझ्या भावांकडे जमिनीचा हक्क मागितला असता तर आयुष्यभर त्यांची तोंड बघायलाही नशिबात उरलं नसतं. आपलं रक्ताचं नातं कायम तुटलं असतं. मी माझा हक्क वरच्या देवावर सोपवला आहे. मला विश्वास आहे तो एक दिवस सगळं काही ठीक करेल. सासूबाई माझ्याकडे लाचारीने बघून हसायच्या आणि म्हणायच्या, हे सगळं तू माझ्या मुलाकडूनच शिकली आहेस ना? मी माझ्या मुलालाही हेच सांगायचे आणि तुलाही हेच सांगते की तत्वांवर चालणं चांगली गोष्ट आहे, पण तत्व चूल पेटवत नाहीत आणि तत्व औषधही विकत घेऊ शकत नाहीत. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन दुखायचं खरं, पण तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम राहायचे. मला असं वाटायचं की एकदा का माणसाने स्वतःची तत्व विकली तर त्याच्याकडे उरतं तरी काय. अशातच आमच्या शाळेत फायनल एक्झामचे वारे वाहू लागले होते. मी शाळेच्या कामात प्रचंड व्यस्त होते. प्रत्येक क्षणी मी मुलांच्या तयारीकडे लक्ष द्यायचे. त्यांना सतत एकच गोष्ट सांगायचे, मुलांनो, कोणाचीही कॉपी करू नका. जे काही कराल ते मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे करा. मी विद्यार्थ्यांना नेहमी एकच सांगायचे, जे येईल ते प्रामाणिकपणे लिहा. माझ्याबद्दल पूर्ण वस्तीत एक गोष्ट खूप प्रसिद्ध होती, ती म्हणजे मी त्याच मुलाला पास करते जो खरोखर मेहनतीने पास होण्यात पात्र असतो. खूप लोक मला मूर्ख समजायचे. एकदा वस्तीतल्या एका माणसाने मला वाटेत अडवलं आणि म्हणाला, मॅडम, एक गोष्ट मान्य करा. मी विचारलं, सांगा, काय म्हणताय? तो तावातावाने म्हणाला, माझ्या मुलाला कसंही करून पास करून टाका. मी तुम्हाला दरमहा 1000 रुपये तुमच्या घरी पाठवत जाईल. त्या पैशात तुमचं पीठ, डाळ, भाजीपाला सगळा खर्च आरामात निघेल. मी त्या माणसाच्या डोळ्यात पाहिलं आणि स्मित हास्य करत म्हटलं, भाऊ, जर मी आज तुमचे 1000 रुपये घेऊन तुमच्या मुलाला खोट्या पद्धतीने पास केलं तर उद्या तो मोठा होऊन डॉक्टर बनेल आणि चुकीच्या उपचारामुळे एखाद्या रुग्णाचा जीव घेईल, किंवा इंजिनियर होऊन चुकीची इमारत उभी करेल आणि ती कोसळून निष्पाप लोक मरतील. या सगळ्या पापाची वाटेकरी मला बनायची नाहीये. त्यामुळे मला माफ करा. मला तुमचे पैसे नकोत आणि तुमच्या मुलालाही मी अशा प्रकारे चुकीचे गुण देणार नाही. तो रागाने तिथून निघून गेला. पण मला माझ्या त्या निर्णयाचा लव मात्रही पश्चाताप झाला नाही. माझ्या नंदनवन नगरमध्ये बहुतेक लोक गरीब होते, पण काही मोजकी माणसं खूप श्रीमंत होती आणि हा माणूस त्यांच्यापैकी एक होता. या श्रीमंत लोकांच्या मुलांची लहानपणापासून एकच समजूत होती की पैसा असेल तर कोणतीही समस्या सुटू शकते. पण माझ्या शाळेत आल्यावर त्यांची ही सवय नेहमीच मोडीत निघायची.
त्यानंतर एक रविवार आला, जो आजही मला स्पष्ट आठवतो. सकाळची वेळ होती. मी घराबाहेर तुटलेल्या नळापाशी बसून आर्यनच्या जुन्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात दरवाजावर जोरात थाप पडली. मी दार उघडलं तर समोर एक धिप्पाड माणूस उभा होता. बाहेर एक मोठी पांढरी कार उभी होती. त्याने अंगावर महागडे कपडे घातले होते आणि हातात फुलांचा गुच्छ होता. मी त्या माणसाला ओळखत नव्हते. तो माझ्या पतीचा मित्रही नव्हता. मग तो कोण होता? मी विचारलं. जी सांगा. त्याने विचारलं, तुम्ही स्नेहल आहात का? शाळेत शिक्षिका असलेल्या. तेवढ्यात माझ्या सासूबाई बाहेर आल्या. त्या घाईतच म्हणाल्या, अरे कपिलजी, या ना, आत या. बाहेर का उभे आहात? सासूबाईंना या माणसाची ओळख होती हे पाहून मला आश्चर्य वाटलं. तो माणूस आत आला. आमच्या घरात एकच खुर्ची होती. सासूबाईंनी ती पटकन पुसली आणि त्यांच्या समोर ठेवली. आर्यनने नेहमीप्रमाणे घरात सगळी खेळणी विखुरलेली होती. सासूबाई हसून म्हणाल्या, कपिलजी, ही माझी सून स्नेहल आणि ही कपिल रायजी आहेत. हे खूप श्रीमंत आहेत. त्यांचा मुलगा तुझ्या शाळेत शिकतो. हे काल तुझ्याबद्दल विचारत आले होते. मी त्यांना सांगितलं की तू रविवारीच घरी भेटशील, म्हणून ते आज तुला भेटायला आले आहेत. तुम्ही दोघं गप्पा मारा, मी चहा घेऊन येते. पण त्या माणसाने माझ्याकडे बघितलंही नाही. तो सासूबाईंना म्हणाला, अरे नाही, राहू द्या. मी आज चहा प्यायला नाही आलोय. मला स्नेहलजींशी एक अतिशय महत्वाचं बोलायचं आहे. ते काम करून मी लगेच निघून जाईल. मी आदराने म्हटलं, जी सर, बोला, काय काम होतं? तो थोडा पुढे झुकला आणि हसून म्हणाला, माझा मोठा मुलगा हरेश, जो तुझ्या वर्गात आहे ना, तो म्हणतो की तू त्याची क्लास टीचर आहेस. अचानक त्यांचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, विषय असा आहे की माझा मुलगा अभ्यासात थोडा कच्चा आहे. आम्हाला त्याला शिकवून परदेशात पाठवायचंय, डॉक्टर बनवायचंय. पण तो सुरुवातीपासूनच नापास होतोय. गेल्या वर्षीही तू त्याला नापास केलंस. यावर्षी त्याला पास कर. बदल्यात तुला हवं ते मिळेल. मी तुला काहीही द्यायला तयार आहे. त्यांचं हे बोलणं ऐकता सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्या माणसाला लाच देण्यासाठी आलाय हे त्यांना आधीच माहीत होतं, पण त्यांनी हे माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. त्यांनी पटकन आर्यनकडे पाहिलं. त्यांच्या मनात काय चाललंय याचा मला अंदाज आला. कदाचित त्यांना वाटत होतं की आज जर काही पैसे मिळाले तर आर्यनचं ऍडमिशन होईल. त्या हळूच त्या माणसाला म्हणाल्या, कपिल साहेब, माझा मुलगा गेल्यापासून आमची परिस्थिती खूप खराब झाली आहे. आम्ही खूप संकटांचा सामना करतोय आणि माझा नातू. त्यांची वाक्य पूर्ण होण्याआधीच मी नम्रपणे म्हटलं, आई, तुम्ही जरा आत जा, मी यांच्याशी बोलते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. कदाचित त्यांना समजलं होतं की मी काय करणार आहे. त्या शांतपणे निघून गेल्या. कपिल राय लगेच विचारू लागले, काय झालं? तुमचा मुलगा आजारी आहे का? किती पैसे हवेत मॅडम? तुम्ही फक्त एकदा सांगा, किती पैसे हवेत? मी देतो. मग बघा, तुमच्या सगळ्या अडचणी चुटकीसरशी सुटतील. मी शांतपणे म्हटलं, पहा कपिल साहेब, माझ्यासाठी वर्गातला प्रत्येक विद्यार्थी सारखाच आहे, मग तो श्रीमंत असो वा गरीब. मी सगळ्यांच्या उत्तरपत्रिका एकाच न्यायाने तपासते. आमच्या शाळेचा नियम आहे की एखादा मुलगा जर थोड्या गुणांनी नापास होत असेल तर आम्ही त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी देतो. ही सोय सगळ्यांसाठी आहे. जर हरीशचे गुण कमी पडले तर मी त्याला ती संधी नक्की देईन, पण जर त्याचे गुण खूपच कमी असतील तर मी त्याला चुकीच्या मार्गाने पास करू शकत नाही. मी हसून पुढे म्हणाले, आता तर परीक्षा सुरूही व्हायच्या आहेत. उद्या पहिला पेपर आहे. तुमच्याकडे देवाची कृपा आणि पैसाही भरपूर आहे. मुलासाठी एखादा चांगला शिक्षक लावा. काही दिवस त्याला मोबाईलपासून दूर ठेवा. मित्रांसोबत खेळणं कमी करायला सांगा आणि पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करायला सांगा. देवाची कृपा आणि त्याची मेहनत असेल तर तो नक्कीच पास होईल. यापेक्षा जास्त मी काहीही करू शकत नाही आणि मला तुमच्याकडून काहीही नकोय. तुम्ही आमच्या घरी आलात हाच आमचा मान आहे. मी त्यांच्याशी अत्यंत सभ्यपणे बोलले होते, पण माझं बोलणं संपताच कपिल राय यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची क्रूरता आली. ते शांतपणे म्हणाले, म्हणजे माझा मुलगा नापास झाला तर तू त्याला नापासच करणार? मी शांतपणे उत्तर दिलं, मी असं नाही म्हटलं की मी त्याला मुद्दाम नापास करेन. मी फक्त इतकंच सांगते की जर तो नापास होण्याच्या पात्रतेचा असेल तर तो नापासच होईल. हे ऐकताच ते रागाने खुर्चीवरून उठले. त्यांनी जोरात आपला पाय जमिनीवर आपटला. त्यांचा चेहरा असा झाला होता जणू काही मी त्यांचा अपमान केलाय.
त्यांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि काहीही न बोलता ते दरवाजाच्या दिशेनं चालू लागले. त्यांचा नोकरही शांतपणे तो फुलांचा गुच्छ उचलून त्यांच्या मागे गेला. काही क्षणात त्यांच्या गाडीचा आवाज दूर गेला आणि आमच्या छोट्याशा घरात पुन्हा शांतता पसरली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली. देवा, आता तूच आमचं रक्षण कर. मी अजून खुर्चीवर बसलेच होते, तो सासूबाई रागाने माझ्या समोर येऊन उभ्या राहिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्या ओरडून म्हणाल्या, स्नेहल, तू हे काय केलंस? जर तू माझं एक ऐकलं असतं तर काय बिघडलं असतं? त्या माणसाचा मुलगा आहे. उद्या त्याला वडिलांचाच व्यवसाय सांभाळायचा आहे. त्याला कसली एवढी पदवी लागणार आहे? सासूबाई पुढे म्हणाल्या, तू त्याला एका वर्गात रोखून काय बदल घडवून आणणार आहेस? तू एकटी काय संपूर्ण शिक्षण पद्धती बदलणार आहेस का? हे जग असं चालत नाही ग. कधी कधी परिस्थितीनुसार बदलावं लागतं. जर तू आज त्याला पास केलंस तर आपल्याला काही पैसे मिळाले असते. आपल्या घरची परिस्थिती सुधारली असती. आर्यनचं शाळेत ऍडमिशन होऊ शकलं असतं. पण तुला कोणाचीच पर्वा नाही. तुला तुझे नियमच मोठे वाटतात. ना तुला माझी वेदना दिसते, ना आपल्या मुलाचं भविष्य. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घेत होते. त्यांच्या मनात साठलेलं सगळं दुःख आज एका लोंढ्यासारखं बाहेर येत होतं. मी हळूच म्हणाले, आई, जर मी एका मुलाला चुकीच्या पद्धतीनं पास केलं तर उद्या दुसरा येईल, मग तिसरा येईल. मग मी माझ्याकडे कोणालाही नाही म्हणण्याचा हक्क उरणार नाही. एक शिक्षिका जर स्वतः न्यायाने वागली नाही तर ती मुलांना न्यायाचा धडा कसा देणार? त्या कडवटपणे म्हणाल्या, न्यायापेक्षा आधी आपलं घर बघ. रिकामी भांडी न्यायाने भरत नाहीत. गरिबांची आयुष्य तत्वावर चालत नाहीत. मी तरीही नम्रपणे म्हणाले, आई, देव आहे ना, तो नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. पण अखेर माझाही संयमाचा बांध फुटला. मी थोड्या कठोर स्वरात म्हणाले, आई, तुमच्यासारखी माणसं इतरांना मजबूर करतात की पैसा कसाही करून कमवा. जेव्हा माणूस तुमच्या सारख्याच्या दबावाखाली येऊन चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो, कोणाचा हक्क मारतो, लाच घेतो, तेव्हाच तो समाज भ्रष्ट होतो. आणि मग हेच लोक म्हणतात की समाज बिघडलाय. जर मला देवाचं भय नसतं तर आज मीही श्रीमंत असते. पण माझ्या पतीच्या या घरात मी कोणतंही चुकीचं काम करणार नाही. त्या गप्प झाल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की त्यांना माझं म्हणणं पटलं नव्हतं. मी रागाने माझ्या खोलीत निघून गेले. संध्याकाळ झाली तसा माझा राग शांत झाला आणि मी पुन्हा घर कामात गुंतले. नंतर मी स्वतः सासूबाईंशी बोलले, त्यांची समजूत काढली आणि त्यांचे डोळे पुसले. आम्ही दोघी मिळून जेवण केलं. वरवर सगळं घर शांत वाटत होतं, पण त्यांचं मन मात्र अजूनही दुखावलेलं होतं. हे मला जाणवत होतं. परीक्षा सुरू झाली. मी रोज मुलांच्या परीक्षा घेत होते, वर्गात लक्ष ठेवत होते. मला आर्यनची काळजी वाटत होतीच, पण कर्तव्य महत्वाचं होतं. मी खास करून कपिलच्या मुलाकडे, हरीशकडे लक्ष ठेवून होते. तो वर्गात समोर वही ठेवून कधी छताकडे बघायचा तर कधी इकडे तिकडे पाहायचा. हरीश कॉफी समोर ठेवूनही छताकडे बघत होता. कधी खिडकी बाहेर पाहत होता तर कधी उगाचच पेन्सिल फिरवत होता. त्याला प्रश्नांची काहीच कल्पना नाही हे स्पष्ट दिसत होतं. मी मनातल्या मनात विचार करत होते, जर त्याने वेळेत मेहनत केली असती तर आज त्याला ही वेळ आली नसती. काही दिवसांनी जेव्हा सगळ्या परीक्षा संपल्या तेव्हा मी घरी बसून उत्तरपत्रिका तपासत होते. माझ्या समोर हरीशची कॉफी होती. मी एक एक पान उलटत होते, पण तिथे उत्तरं असण्याऐवजी काही फालतू रेषा मारल्या होत्या. कुठेतरी अर्धवट उत्तरं होती तर कुठेतरी काही संबंध नसलेली वाक्य लिहिली होती. बहुतेक पानं रिकामीच होती. मी गुण मोजत होते इतक्यात माझा फोन वाजला. पलीकडून कपिल राय होते. त्यांनी थेट धमकावत म्हटलं, मॅडम, अजूनही वेळ आहे. माझा मुलगा पास कर, नाहीतर तुझे परिणाम खूप वाईट होतील. मी शांतपणे उत्तर दिलं, कपिल सर, तुमच्या मुलाने परीक्षेत काहीच लिहिलं नाहीये. मी त्याला कशाचे गुण देऊ? तो रागाने म्हणाला, बाकीच्यांना जे गुण देतेस तेच त्याला दे. मी ठामपणे म्हणाले, बाकीच्यांनी किमान काहीतरी लिहिलंय. त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. इतकं म्हणून मी फोन बंद केला. माझ्या मनात कणभरही भीती नव्हती. मी हरीशला जेवढ्या गुणांचा तो हक्कदार होता तेवढेच दिले. निकाल लागला. 6वीचा रिपोर्ट कार्ड आला आणि हरीश नापास झाला. तो त्या वर्गात आधीही एकदा राहिला होता. त्याच्या पालकांनी लाडात त्याला उशिरा शाळेत घातलं होतं आणि त्याने कधीच अभ्यासाला गांभीर्याने घेतलं नव्हतं. बाकीचे सगळे मित्र पुढच्या वर्गात गेले होते.
काही दिवसांनी मला कळलं की निकालाच्या दिवशी हरीश घरी जाऊन खूप रडला. तो सारखा म्हणत होता, मी शाळेत जाणार नाही, सगळे माझा अपमान करतात, मला नापास म्हणतात. हे ऐकून मला त्याची दया आली, पण मला माहित होतं की त्याला खोटे गुण देऊन मी त्याचं भविष्य उज्ज्वल करू शकत नव्हते. आमच्या घराचं वातावरणही विचित्र होतं. इथे आजही श्रीमंत लोकांना श्रेष्ठ मानलं जात होतं. पण मला नेहमी वाटायचं की जर जगात कुठे समता असू शकते तर ती फक्त शाळा आहे. किमान वर्गाच्या आत तरी श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव नसावा, प्रत्येकाची प्रतिष्ठा एकच असावी. मला काय माहित होतं की माझी ही प्रामाणिक विचारसरणी माझं आयुष्य बदलून टाकेल. एक दिवस शाळेला सुट्टी झाली होती. सगळी मुलं आपापल्या घरी गेली होती. फक्त एकच मुलगा वर्गात उरला होता. तो एका गरीब मजुराचा मुलगा होता. त्याचे वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि अनेकदा त्याला घ्यायला उशिरा यायचे. मी त्या मुलाला म्हटलं, बाळा रडू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जोपर्यंत तुझे बाबा येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तो शांतपणे बाकावर बसला होता आणि मी ऑफिसच्या बाहेर उभी राहून त्याची गप्पा मारत होते. अर्धा तास उलटला असेल नसेल तोच अचानक शाळेच्या बाहेर गाड्यांचे जोरात ब्रेक लागले. काही क्षणातच कपिल राय आपल्या काही माणसांसह आत शिरला. त्याच्या चेहऱ्यावर आग ओकणारा राग होता. तो जोरात ओरडू लागला, बघा बघा, हे मॅडम काय करते, मुलांसोबत कसलं घाणेरडं काम करते. मला काहीच समजेना. मी अवाक होऊन त्याच्याकडे बघत होते. इतक्यात त्या गरीब मुलाचे वडील धावत तिथे आले. कपिल रायने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कुणास ठाऊक आधी काय बोलणं झालं होतं, काय लालच दिली होती की काय दबाव टाकला होता. अचानक त्या मजुराचा बाप माझ्याकडे बोट दाखवून ओरडू लागला, मॅडम, तुम्ही माझ्या मुलासोबत चुकीचं काहीतरी करायचा प्रयत्न करत होता. कपिल साहेब वेळीच आले, नाहीतर न जाणे काय झालं असतं. हे ऐकून माझं शरीर पाषाणावत झालं. काही क्षण तर मला शब्द सुचेना. तिथे हळूहळू गर्दी जमू लागली होती, पण माझी बाजू ऐकून घ्यायला तिथे कोणीच तयार नव्हतं. कशीबशी स्वतःची सुटका करून मी तिथून पळ काढला आणि थेट घरी पोहोचले. मी धापा टाकत घरी शिरले. सासूबाई घाबरून आल्या आणि म्हणाल्या, स्नेहल, काय झालं, तुझी अवस्था का झाली? मी थरथरत्या आवाजात सांगितलं, काही नाही आई, शाळेत काही लोक माझ्यावर खोटे आरोप करत होते. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच ऐकून घेत नाहीये. आम्ही बोलत होतो तोच अचानक 4 गुंड आमच्या घरात घुसले. आम्ही दोघीही जीवाच्या आकांताने ओरडू लागलो, तुम्ही कोण आहात? आमच्या घरात का शिरलात? शाळेत घडलेल्या या प्रकाराने मी आधीच खचले होते. त्या गुंडांना पाहून माझी अवस्था अधिक बिकट झाली. माझा मुलगा आर्यन दुसऱ्या खोलीत खेळत होता. त्या गुंडांच्या तोंडावर रुमाल बांधलेले होते, त्यामुळे त्यांचे चेहरे ओळखता येत नव्हते. त्यांनी येताच आमच्या घराचा सगळा पसारा अस्तव्यस्त करायला सुरुवात केली. सगळं सामान इकडे तिकडे फेकून देऊ लागले. घरात सगळीकडे गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. माझा मुलगा भीतीने थरथरत आपल्या आजीला बिलगला होता. तो मोठ्याने रडत होता. सासूबाईही ढसढसा रडत होत्या. घराबाहेर गल्लीतले लोक जमा झाले होते. आम्ही 2 असहाय्य स्त्रिया होतो. आम्हाला मदतीची गरज होती, पण कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. लोक फक्त हा तमाशा बघत होते. मी ओरडून विचारलं, तुम्ही लोक हे काय करताय? कोण आहात तुम्ही? त्यावर त्यातील एकाने माझ्या कानशिला जोरात लगावली. मी कसं बसं सावरले. त्यातील एकाने सासूबाईंना पकडलं. सासूबाई ओरडत होत्या, आम्हाला सोडा, आम्ही पोलिसांना बोलवू. त्या गुंडाने त्यांना जोरात धक्का देऊन घराबाहेर काढला आणि ओरडला, बाहेर निघ म्हातारे. माझा मुलगा आर्यन मला ओरडून हाक मारत होता. त्यालाही त्या गुंडाने घराबाहेर भिरकावून दिलं. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. घरात ते 4 नराधम आणि मी एकटी. मी ओरडत होते, मला सोडा, माझ्या घरातून निघून जा. 3 गुंड बाजूला उभे होते आणि एक माझ्या दिशेने आला. त्याने माझ्या कपड्याची फाटाफूट केली. मी जीवाच्या आकांताने किंचाळत होते. माझ्या किंचाळण्यावर त्याने पुन्हा माझ्या थोबाडीत मारली आणि म्हणाला, तुझ्या या किंचाळण्याने सगळ्यांना वाटेल की आम्ही तुझी अब्रू लुटतोय. मी विचारलं, का करताय हे सगळं? तो हसून म्हणाला, हे सगळं तुला लवकरच कळेल. त्यानंतर ते 4घे नराधम क्रूरपणे हसू लागले आणि जणू काहीतरी मोठं काम फत्ते करून आल्यासारखे एक एक करून घराबाहेर पडले. मी जमिनीवर पडून आक्रोश करत होते. पूर्ण गल्ली हा तमाशा बघत होती, पण कोणीही वाचवायला आलं नाही. ज्या वस्तीत मी प्रामाणिक शिक्षिका म्हणून ओळखली जायचे, त्याच वस्तीत आज मला गुन्हेगार ठरवलं गेलं होतं.
सासूबाई लोकांसमोर हात जोडून विनवणी करत होत्या, माझ्या सुनेला वाचवा. माझा मुलगा मम्मी मम्मी म्हणून ओरडत होता. शेजारच्या बायका कुस्तीतपणे बोलत होत्या, कसली ही बाई. कालच तर लोक सांगत होते की शाळेत मुलांसोबत ही गैरवर्तन करते आणि आज बघ घरात अशी माणसे येऊन गोंधळ घालतायत. या लोकांमुळे पूर्ण वस्ती बदनाम झालीये. सासूबाई हे ऐकून अधिकच हतबल होऊन ओरडत होत्या, नाही, माझी सून अशी नाहीये. तिच्यावर शाळेतही खोटे आरोप लावले जात आहेत, पण एकट्या म्हाताऱ्या बाईचं कोणाला काही पडलं नव्हतं. त्या दिवशी माझी अब्रू धुळीला मिळवण्यात आली होती. ज्या हातांनी मी मुलांना नेहमी चांगलं शिकवलं, त्या शिक्षिकेला आज समाजाने वाईट ठरवलं होतं. संपूर्ण वस्तीत बातमी पसरली होती की त्या गुंडांनी माझं सर्वस्व लुटलं आहे आणि मी एक चरित्रहीन स्त्री आहे. ते गुंड निघून गेल्यावर सासूबाई धावत आत आल्या आणि मला कवटाळून ढसढसा रडू लागल्या. आम्ही तिघही, मी, सासूबाई आणि माझा चिमुकला आर्यन फोपावून रडत होतो, पण आम्हाला धीर देणारं तिथं कोणीच नव्हतं. माझ्या चेहऱ्यावर थपडांचे वळ होते. मी विचार करत होते, माणसाने आयुष्यभर कमवलेली अब्रू धुळीला मिळवण्यासाठी एक खोटा आरोप किती पुरेसा असतो ना. म्हणतात तेच खरं आहे. ज्या घरात पुरुष नाही तिथे स्त्रियांवर अन्याय करणं लोकांसाठी खूप सोपं होतं. माझे कपडे फाटले होते, ओठांतून रक्त येत होतं, श्वास घेतानाही अंगाची लाही होत होती, पण शरीराच्या वेदनेपेक्षा माझ्या मनाची जखम जास्त खोल होती. आयुष्यभर जपलेलं माझं स्त्रीत्व, माझी अब्रू काही क्षणात मातीमोल झाली होती. सासूबाई आर्यनला कडेवर घेऊन दुसऱ्या खोलीत गेल्या, कारण त्यांना आपल्या त्या निष्पाप नातवावर ही विदारक परिस्थिती दाखवायची नव्हती. तितक्यात माझ्या नजरेसमोरून दारातून कपिल राय हळूच आत येताना दिसला. तो माझ्यापासून काही अंतरावर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचे एक क्रूर हास्य होतं. मला आता उमजलं होतं की ते गुंड त्यानेच पाठवले होते. तो माझ्या जवळ येऊन बसला आणि ढोंगीपणे म्हणाला, अरे मॅडम, हे तुमच्यासोबत काय झालं? मला खूप वाईट वाटतं तुमच्या या अवस्थेवर. आता लोक काय म्हणतील? मी त्याच्याकडे तिरस्काराने बघत होते. माझं मन करत होतं की त्याची मान आवळून टाकावी, पण मी एक हतबल स्त्री होते. तो माझ्या घरी असा वावरत होता जणू काही तो माझा तारणहार आहे, पण त्याचा प्रत्येक शब्द मला विष वाटत होता. त्याने माझा सूट घेतला होता. काही वेळाने तो निघून गेला. तसा हळूहळू गर्दीचा तमाशा संपला आणि लोक आपल्या आपल्या घरी परतले. मी अंगणात तशीच बसून होते, जणू काही आता हे माझं घर नव्हतं, तर इथली प्रत्येक भिंत मला चावायला उठली होती. स्वतःचीच मला घृणा वाटत होती. मी नशिबाला दोष देत होते. इतक्यात दरवाजातून एक वृद्ध स्त्री आत आली. तिचे खूप वय झाले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे होती. शरीर खूप अशक्त होतं, जणू ती स्वतः एखाद्या आजाराशी झुंजत होती. तिने माझ्या समोर झुकून दोन्ही हातांनी मला आधार दिला आणि कष्टानं उभा केलं. तिने आपल्या हाताने माझे कपडे नीट केले. तिची ती ममतेची माया बघून माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मी मंद स्वरात म्हणाले, तुमचे खूप खूप आभार. ती काही क्षण शांत राहिली. मग तिने थेट माझ्या डोळ्यात बघून एक गूढ वाक्य उच्चारलं, माझी एक गोष्ट लक्षात ठेव, तत्व फक्त तत्वनिष्ठ लोकांसाठी असतात, पण जर तुला कुत्र्याच्या कळपाशी लढायचं असेल तर तुला स्वतःला वाघ बनावंच लागेल. सासूबाईंच्या हातातील कपडे घेऊन मी बाथरूमकडे गेले. गरम पाण्याने आंघोळ करताना माझं अंग जणू काही जळत होतं. त्या पाण्याचा प्रत्येक थेंब माझ्या शरीरावरील जखमांना स्पर्श करत होता, पण त्यापेक्षाही जास्त माझ्या मनाला लागलेली जखम टोचत होती. बाहेर आल्यावर मी सासूबाईंच्या समोर न जाता थेट माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा लावून घेतला. आता घर शांत होतं. सासूबाई आणि आर्यन खोलीत झोपले होते. मी माझ्या बेडवर बसले आणि माझ्या थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. लिफाफ्यातून एक कागद आणि एक छोटंसं कार्ड बाहेर पडला. त्या कार्डवर एक पत्ता होता आणि एक फोन नंबर होता, पण त्याहून महत्वाची होती ती चिठ्ठी. त्या वृद्ध स्त्रीने त्यावर खूप मोजक्या शब्दात लिहिलं होतं, स्नेहल, तू आजवर जे सोसलं आहेस ते फक्त तुझ्या प्रामाणिकपणाची शिक्षा नाही, तर त्या कपटी लोकांच्या क्रूरतेची सीमा आहे. त्यांना वाटतं त्यांनी तुला संपवलंय, पण त्यांनी तुला एक नवीन ओळख दिली आहे. जर तुला त्या कपिल रायकडून स्वतःच्या अब्रूचा आणि या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर उद्या दुपारी 2 वाजता या पत्त्यावर ये. तिथे तुला न्याय मिळणार नाही, कारण न्याय विकत घेतला जातो. तिथे तुला शक्ती मिळेल. तुझा निर्णय काय असेल हे पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. ती चिठ्ठी वाचून माझ्या अंगावर काटा आला. शक्ती, हे सगळं काय होतं?
एका बाजूला माझा स्वाभिमान आणि दुसरीकडे हा सुडाचा मार्ग. मी पुन्हा एकदा आरशात पाहिलं. त्या आरशात आज मला तीच स्नेहल दिसत होती, जी शाळेत मुलांना नीतिमत्तेचे धडे देत असे. आज माझ्या डोळ्यात राग होता, सुडाची आग होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक भयान शांतता होती. मी खिडकी बाहेर पाहिलं. तोच मोहल्ला, तीच शांतता, पण लोकांची नजर आता माझ्यासाठी बदलली होती. त्यांना आता मी चारित्र्यहीन स्नेहल वाटत होते. माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या नराधमांना आणि त्या कपिल रायला आता धडा शिकवण्याची वेळ आली होती. मी तो नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह केला. माझं मन आता एकाच विचारावर स्थिरावलेलं होतं. आजवर मी जगासाठी चांगली राहिले, पण आता मला माझ्या स्वतःसाठी मला कठोर बनवावंच लागेल. मी आर्यनकडे पाहिलं. तो गाढ झोपला होता. बाळा, तुझ्या भविष्यासाठी आणि माझ्या सन्मानासाठी मला हे पाऊल उचलावंच लागेल, असं मी स्वतःशीच पुटपुटले. मी घाईघाईनं त्या कागदावरचा नंबर डायल केला आणि एक क्षणही न घालवता फोन लावला. काही रिंग वाजल्यावर पलीकडून त्याच वृद्ध स्त्रीचा आवाज आला. ती म्हणाली, वाटतंय तू सगळं वाचलं आहेस. मी दबल्या आवाजात उत्तर दिलं, हो वाचलं आहे. आता मी काय करू? ती काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, जास्त प्रश्न विचारू नकोस, फक्त मी सांगते ते लक्ष देऊन ऐक. साधारण अर्ध्या तासात एक गाडी तुझ्या घरासमोर येईल. जर तुझ्याकडे खूप काही जवळची गोष्ट असेल तर फक्त ती सोबत घे, बाकी सगळं तिथेच सोडून दे. त्यानंतर शांतपणे तुझा मुलगा आणि सासूबाईंना घेऊन त्या गाडीत बस. ती गाडी तुला थेट माझ्याकडे घेऊन येईल. बाकीच्या गोष्टी आपण इथं आल्यावर बोलू. मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला की हे सगळं काय आहे, ती कोण आहे, पण तिने फोन बंद केला. मी बराच वेळ फोन हातात धरून बसून राहिले. जर हे काही दिवसापूर्वी घडलं असतं तर कदाचित मी या अनोळखी स्त्रीवर विश्वास ठेवला नसता. पण आता माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालं होतं. नोकरी गेली होती, अब्रू धुळीला मिळाली होती आणि गल्लीतल्या लोकांच्या कुत्सित नजरांनी मला जिवंतपणे मारलं होतं. माझ्याकडे आता गमवण्यासारखं काहीच नव्हतं आणि त्या कागदपत्रांमध्ये जे काही लिहिलं होतं त्यानंतर मला खात्री पटली होती की हे माझ्या आयुष्यातल्या एका नवीन आणि महत्त्वाच्या वळणाची सुरुवात आहे. मी सासूबाईंना हाक मारली. त्या घाईनं माझ्याकडे आल्या. मी त्यांना सांगितलं, आर्यनला तयार करा, आपण आता इथून निघत आहोत. त्या गोंधळलेल्या. काय झालं? आपण कुठे चाललो आहोत? मी फक्त मान हलवली आणि म्हटलं, मलाही नक्की माहीत नाही, पण एवढं नक्की की आता या घरात आपलं काहीही उरलेलं नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. कदाचित त्यांना माझ्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास दिसला जो कित्येक महिन्यानंतर पुन्हा एकदा परत आला होता. त्यांनी काहीही प्रश्न न विचारता आर्यनला तयार करायला सुरुवात केली. मी घरावर नजर टाकली. ही रूम, ते तुटलेलं सामान, या भिंती, या सगळ्याशी आमच्या असंख्य आठवणी जोडलेल्या होत्या. पण आता वेळ भावनांमध्ये अडकण्याची नव्हती. मी माझी काही आवडती पुस्तकं, महत्वाची कागदपत्र, आर्यनची काही कपडे, सासूबाईंची औषधं आणि काही गरजेच्या वस्तू बॅगेत भरल्या. बाकी सगळं तिथंच सोडून दिलं. अर्ध्या तासातच घराबाहेर गाडीच्या ब्रेकचा आवाज आला. मी बाहेर गेले तर एक काळी गाडी दारात उभी होती. ड्रायव्हर उतरला. त्याने कोणतीही विचारणा केली नाही किंवा काहीही सांगितलं नाही. फक्त आदराने मान झुकवली आणि आमचं सामान गाडीत ठेवू लागला. आम्ही तिघेही शांतपणे गाडीत बसलो. गाडी हळूहळू त्या वस्तीतून बाहेर पडली. मी खिडकीतून बाहेर बघत होते. तीच वस्ती जिथे मी कित्येक वर्ष काढली होती आता मागे सुटत होती. सासूबाई शांत बसल्या होत्या. आर्यन जो गेल्या अनेक दिवसापासून तणावात होता, आज पहिल्यांदा शांत आणि आनंदी दिसत होता. जेवण झाल्यावर आम्ही निवांत बसलो होतो. त्या वृद्ध स्त्रीने चहाचा कप हातात घेतला आणि माझ्याकडे बघून गंभीरपणे म्हणाली, स्नेहल, तुला प्रश्न पडला असेल की मी कोण आहे आणि तुला इथे का बोलावलंय. मी होकारार्थी मान हलवली. ती म्हणाली, माझं नाव सरस्वती आहे आणि हे माझे पती आहेत भालचंद्र. आम्ही दोघेही आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढलो आहोत. ज्या कपिल रायने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यानेच काही वर्षापूर्वी आमचंही सारं काही हिरावून घेतलं होतं. तेव्हापासून आम्ही अशा लोकांसाठी काम करतोय ज्यांच्यावर अन्याय झालाय, पण ज्यांच्याकडे लढण्यासाठी ताकद किंवा मार्ग नाही. तिने तिच्या पतीकडे पाहिलं, ज्याच्या चेहऱ्यावर एक खंबीरपणा होता. भालचंद्रजी पुढे येऊन म्हणाले, स्नेहल, तू एक शिक्षिका आहेस. तुझ्याकडे बुद्धी आहे, संयम आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिद्द. समाजाच्या नजरेत तू आज चरित्रहीन आहेस, पण खरं तर तू एक बळी आहेस. तुला पुन्हा उभं राहायचं असेल
तर तुला या समाजाच्या मानसिकतेच्या आरशात स्वतःला पाहणं बंद करावं लागेल. मी थक्क होऊन ऐकत होते. त्यांनी माझ्यावर कोणताही उपकार केल्याचा आविर्भाव आणला नव्हता, तर ते मला एका मोठ्या ध्येयासाठी तयार करत होते. सरस्वतीताई पुढे म्हणाल्या, आम्ही तुला फक्त आश्रय देणार नाही आहोत, आम्ही तुला अशी शस्त्र देऊ ज्यामुळे तू कपिल राय सारख्या माणसांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतील. पण हे सगळं सोपं नसेल. तुला तुझी जुनी ओळख पूर्णपणे पुसावी लागेल. तुला एक नवीन स्नेहल बनावं लागेल. त्याच्या शब्दात एक वेगळीच धार होती. माझ्या मनातील भीती आता निघून गेली होती. त्या जागी एक नवी उमेद निर्माण झाली होती. मी ठामपणे म्हणाले, मला सांगा, मी सुरुवात कुठून करू? मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे आणि त्या मुलाचं भविष्य वाचवायचं आहे, ज्याची स्वप्न कपिल राय सारखे लोक मातीमोल करत आहे. आर्यन लॉनमध्ये इकडे तिकडे धावत होता. कधीतरी गवतावर बसायचा, कधी फुलांशी खेळायचा, तर कधी कारंजांकडे पळायचा. तो आनंद पाहून मी थोडी साशंक होऊन म्हणाले, हा सगळं पहिल्यांदाच बघतोय म्हणून खूप खुश आहे. कदाचित काही नुकसान करेल का? त्यावर तो वृद्ध गृहस्थ हसून म्हणाले, नाही, काही हरकत नाही. तो लहान आहे, त्याला खेळू दे. खूप दिवसांनी त्याला अशी मोकळी जागा मिळाली आहे. त्याच्या त्या बोलण्याने माझ्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. जेवण झाल्यावर आम्ही निवांत बसलो होतो. त्या वृद्ध स्त्रीने काही वेळ माझ्याकडे शांतपणे पाहिलं, एक दीर्घ श्वास घेतला आणि संत आवाजात म्हणाली, आता वेळ आली आहे तुला खरं काय ते सांगण्याची. तिने पाणी पिलं आणि आपल्या पतीकडे बघून म्हटलं, तुम्ही स्नेहलला सगळं सांगा. त्यांचे पती भालचंद्रजी माझ्या शेजारी बसले आणि म्हणाले, स्नेहल, मी आज तुला पहिल्यांदाच पाहतोय. माझ्या पतीने मला काल तुझ्यासोबत काय घडलं ते सांगितलं. ऐकून खूप दुःख झालं बघ. आम्हाला स्वतःची मुले नाहीत. देवदयेने सगळं काही आहे. बंगला, संपत्ती कशाचीच कमी नाही. पण आयुष्य आता शेवटच्या टप्प्यावर आहे आणि माझे पती कर्करोगाशी झुंजत आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय की त्यांच्याकडे आता जास्त वेळ नाही. मी शांतपणे ऐकत होते. ते पुन्हा बोलू लागले, आम्ही कपिल रायला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. ज्या भागात आज त्याचं घर आहे तिथे एकेकाळी आमचंही घर होतं. मी कपिल रायला सख्ख्या भावासारखं मानत होतं. त्यावर अंधाळा विश्वास ठेवला होता. पण त्याने माझ्या त्या मैत्रीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला. त्याने असा एक भयानक गुन्हा केलाय जो मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. त्या काळी त्याच्याकडे खूप पैसा होता. त्याने पोलीस विकत घेतले, अधिकारी खिशात घातले आणि साक्षीदारांनाही फोडलं. त्याने कायद्याच्या फाईल्सवर अशी काही धूळ बसवली की ते प्रकरण कायमचं दाबून गेलं. सगळं काही मातीमोल झालं होतं. तो मुक्तपणे फिरत राहिला आणि मी मात्र न्यायासाठी वर्षानुवर्ष तडफडत राहिलो. माझी पत्नी माझ्यासाठी झुरत राहिली, आजारी पडली. बोलताना भालचंद्रजींचा आवाज डळमळीत झाला होता. त्यांनी टेबलावर काही कागदपत्र सरकवली आणि म्हणाले, वरचा कधीच निष्पापांना एकटं सोडत नाही. काही दिवसापूर्वी मला एक असा पुरावा मिळालाय जो अनेक वर्षापूर्वी माझ्याकडे नव्हता. त्याच पुराव्याची ही प्रत, जी तू त्या लिफाफ्यात पाहिलीस. जर आता हा खटला पुन्हा उघडला तर कपिल रायच्या सुटकेचा कोणताही मार्ग उरणार नाही. त्याचं संपूर्ण साम्राज्य डळमळीत करण्यासाठी हा एक पुरावाच पुरेसा आहे. मी एकाग्रतेनं त्याचं म्हणणं ऐकत होते. ते थोडे पुढे झुकले आणि म्हणाले, ज्या गल्लीत तू राहतेस तिथे माझ्या पत्नीचे नातेवाईक राहतात. ती तिथेच गेली असताना तिने तुझ्या घरी झालेला तो प्रकार पाहिला. कपिल राय आणि त्याच्या माणसांना तुझ्या घरी पाहून तिला समजलं की तुझ्यावर काय संकट ओढवलंय. तिने मला फोनवर सगळं सांगितलं आणि मी माझ्या नोकराच्या हाताने हा लिफाफा तुझ्यापर्यंत पोहोचवला जेणेकरून तू इथे येऊ शकशील. त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि पुढे म्हणाले, बघ, मी स्वतः ही लढाई लढू शकत नाही. मी अनेक आजारांनी घेरलेलो आहे. आमची काही शाश्वती नाही. म्हणून मला वाटतंय की माझ्या वाटेची ही लढाई आता तू लढावीस. मी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. ते हसून म्हणाले, हो, मला माहित आहे आपण कधी भेटलो नव्हतो, पण तुझी सगळी माहिती काढल्यावर कळलं की तू आणि तुझा पती या मोहल्ल्यातील सर्वात प्रामाणिक आणि प्रतिष्ठित लोक आहात. तुझ्यावर जे काही अन्याय झाला ते माझ्या पत्नीनं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तुला नाही वाटत का की तुझ्या आरोपीला शिक्षा मिळावी? तो कपिल राय आता फक्त माझाच नाही तर तुझाही शत्रू झालाय. त्याने तुझी इज्जत लुटली, तुझी नोकरी हिरावली, तुझ्या मुलाचं भविष्य उद्ध्वस्त केलं. आता वेळ आली की कायद्यानं त्याच्याकडून सगळं काही परत घ्यावं. मी विचारलं, जर मी ही जबाबदारी स्वीकारली तर मला काय करावं लागेल?
ते म्हणाले, खूप पळापळ करावी लागेल. वकिलांशी चर्चा, सरकारी कार्यालयात चक्रा, जुन्या फाईल्स काढणं, साक्षीदार शोधणं, यात धोकाही असू शकतो. पण एकदा का तो कायद्याच्या कचाट्यात सापडला तर न्याय नक्कीच मिळेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या आरोपाखाली त्याने तुला शाळेत बदनाम केलं त्याचं सत्य हे आहे की अनेक वर्षापूर्वी तो स्वतः याच गुन्ह्यात सामील होता आणि आज आपल्याकडे त्याचा भक्कम पुरावा आहे. मी डोळे मिटून काही क्षण शांत राहिले. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचा, आर्यनचा तो रडणारा चेहरा आला. आता मला कशाचीच भीती नव्हती. मी हळूच मान डोलावली आणि ठामपणे म्हणाले, माझा इरादा पक्का नसला तर मी तुम्हाला फोनच केला नसता. आता ही लढाई मी नक्की लढेन. अशा माणसाला त्याच्या अंतापर्यंत पोहोचवणं आता गरजेचं आहे. त्या वृद्ध माणसाने सुटकेचा निश्वास सोडला. सरस्वती ताईंनी माझा हात घट्ट धरला आणि म्हणाल्या, आजपासून तू एकटी नाहीस. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत प्रत्येक पावलावर आम्ही तुझ्या सोबत असू. त्या दिवसापासून आम्ही त्या केसवर काम करायला सुरुवात केली. आर्यन आणि सासूबाई तिथे सुरक्षित राहिले. त्याचं शिक्षणही पुन्हा सुरू झालं. मी सकाळी लवकर निघायचे, कधी वकिलाच्या कार्यालयात, कधी न्यायालयात, तर कधी सरकारी रेकॉर्ड्स रूममध्ये. जुन्या साक्षीदारांना शोधण्यासाठी मी कित्येक मैल फिरले. अनेक महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर अखेर तो दिवस उजाडला जेव्हा न्यायालयाकडून कपिल रायच्या नावे नोटीस जारी झाली. त्यात स्पष्ट आदेश होते की कपिल रायने न्यायालयात हजर राहावं आणि त्याच्या अटकेचे वॉरंटही निघालं होतं. जेव्हा कपिल रायला समजलं की ही संपूर्ण केस माझ्या हातात आहे तेव्हा कदाचित पहिल्यांदाच त्याला जाणीव झाली असेल की ज्या बाईची अब्रू त्याने ढिंडवडी लावली होती तीच आज त्याच्या नशिबाचा फैसला करायला उभी आहे. एका दुपारी बंगल्याबाहेर गाडी येऊन थांबली. मी लॉनमध्ये बसून काही कागदपत्र तपासत होते. नोकराने येऊन सांगितलं की कपिल राय तुम्हाला भेटायला आला आहे. मी परवानगी दिली. तो हळूच चालत आत आला. आज त्याच्या चालण्यात तो गर्व नव्हता, आवाजात ती ताकद नव्हती आणि चेहऱ्यावर तो अहंकारही नव्हता. त्याची मान खाली झुकलेली होती आणि डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. माझ्याजवळ येताच तो अचानक माझ्या पायाशी लोळण घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, मॅडम मला माफ करा. जर हा खटला पुढे चालला तर मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईन. मला शिक्षा होईल. माझी अब्रू धुळीला मिळेल. माझा व्यवसाय बंद पडेल. माझं सगळं संपून जाईल. मी शांतपणे त्याच्याकडे बघत राहिले आणि संथ आवाजात म्हणाले, कपिल राय, जेव्हा तुम्हाला संपूर्ण मोहल्ल्यात बदनाम केलंस, जेव्हा शाळेत माझ्यावर घाणेरडे आरोप लावून माझी अब्रू चव्हाट्यावर मांडलीस, तेव्हा तुला माझं काहीच वाटलं नव्हतं का? मी माझा बोलण्याचा ओघ सुरूच ठेवला. जेव्हा तू माझी सासू आणि माझ्या मुलाला रडवलंस तेव्हा एका क्षणाचंही तुला वाटलं का की एका निष्पाप व्यक्तीवर काय बेतत असेल? आज तू म्हणतोयस की मी तुझ्यासाठी विचार करावा. मी का विचार करू? तू गुन्हा केला आहेस. जर त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. हे प्रकरण आता फक्त माझ्याबद्दल नाही तर ज्यांना ज्यांना तू तुझ्या सत्तेच्या नशेत तुच्छ लेखलंस त्या प्रत्येकासाठी आहे. मी पुढे म्हणाले, आता निर्णय न्यायालय करेल, मी नाही. तो माझ्या पायाशी बसून मिन्नतवारी करत होता, रडत होता, माफी मागत होता. पण माझ्या मनात त्या नराधमासाठी आता कणभरही दया उरली नव्हती. कपिल राय विरुद्ध ते जुनं प्रकरण पुन्हा उघडलं आणि जणू काही क्रांतीच झाली. त्या एका केसमुळे अनेक पीडितांची धैर्य जागृत झाले. मी आणि भालचंद्रजी यांना ही कल्पना नव्हती की न्यायालयाचे हे एक दार उघडताच किती दारे उघडली जातील. एका मागून एक लोक पुढे येऊ लागले. कुणाकडे जुनी कागदपत्र होती तर कुणाकडे साक्षीदार. ज्यांनी भीतीपोटी वर्षानुवर्ष तोंड बंद ठेवलं होतं ते आता निर्भय झाले होते. ज्यांची जमीन बळकावली गेली होती, ज्यांच्या कुटुंबाची अब्रू पैशाच्या जोरावर चिरडली गेली होती, ते सगळे आता समोर आले. कोर्टासमोर एका मागोमाग एक असे गुन्हे उघड होऊ लागले की खुद्द न्यायालयही थक्क झालं. ज्या फाईल्सवर धुळीचे थर साचले होते त्या आता पुन्हा उघडल्या जात होत्या. ज्या लोकांनी पैसे घेऊन गप्प राहणं पसंत केलं होतं त्यांनीही म्हातारपणी मनावरचा भार हलका करण्यासाठी सत्याची साक्ष दिली. एक वेळ अशी आली की मी भालचंद्रजींना म्हणाले, आता तर आपण केस मागे घेतली तरी काही फरक पडणार नाही, कारण आता हा लढा फक्त आपला राहिलेला नाही. ते हसून माझ्याकडे बघत म्हणाले, लेकी, जेव्हा अन्याय मर्यादेच्या बाहेर जातो तेव्हा एक आवाज हजारो आवाजात रूपांतरित होतो
आता ही लढाई केवळ तुझी माझी नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीची आहे ज्यांना वर्षानुवर्ष न्याय मिळाला नाही आणि तेच घडलं. कपिल रायची ती दिमाखदार शान, ज्याचा त्याला गर्व होता, ती आता लयाला जाऊ लागली. जे लोक एकेकाळी त्याच्यासमोर मान झुकून उभे राहायचे, तेच लोक आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला ओळखूनही न ओळखल्यासारखे पुढे निघून जाऊ लागले. ज्या पार्ट्यांमध्ये कपिल राय गेल्यावर लोक आदराने उठून उभे राहायचे, तिथे आता त्याच्या नावाचा उल्लेखही तिरस्काराने होऊ लागला होता. त्याच्याकडे संपत्ती शिल्लक होती, पण अब्रू पूर्णपणे संपली होती. माणसाने जर चारित्र्य गमावलं तर कितीही दौलत असली तरी ती त्याला जास्त काळ वाचवू शकत नाही. एक दिवस मोहल्ल्यातील एका माणसाचा फोन आला. तो म्हणाला, आता लोकांना खरं काय ते कळलंय. कपिल रायने मुद्दाम तुला त्रास दिला होता हे सर्वांना उमजलंय. हे ऐकून मनात एक वेगळी शांतता पसरली. मला सूड नको होता, मला फक्त सत्य समोर यावं असं वाटत होतं आणि देवाने ते घडवून आणलं. तरीही मी त्या जुन्या मोहल्ल्यात परत जाण्याचा निर्णय घेतला नाही. काही जखमा भरून येतात, पण त्यांच्या खुणा कायम राहतात. त्या गल्लीतील प्रत्येक कोपरा मला माझ्या अपमानाची आठवण करून देत होता. त्यामुळे मी त्याच शहरात पण एका नवीन ठिकाणी आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. देवाच्या कृपेनं मला एका चांगल्या शाळेत नोकरी मिळाली. तिथे माझ्या भूतकाळापेक्षाही माझ्या गुणांना महत्त्व दिलं गेलं. माझं शिक्षण, अनुभव आणि चारित्र्य पाहून त्यांनी मला स्वीकारलं. मी आजही त्याच तत्वांवर चालते जी माझी ओळख होती. आर्यनलाही त्याच शाळेत प्रवेश मिळाला. मी एकटी आहे हे समजल्यावर शाळेने त्याच्या फीमध्ये सवलत दिली आणि माझी पगारवाढही झाली. पण सर्वात मोठा फरक हा होता की मी आता खूप जास्त सक्षम झाले होते. मला समजलं होतं की खरं बोलण्याची किंमत मोजावी लागते, पण त्याचा मोबदलाही नक्कीच मिळतो. इकडे भालचंद्रजी आणि त्यांची पत्नी सरस्वती यांच्या आयुष्यात आम्ही आलो होतो, पण सरस्वतीजींची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. एका दुर्दैवी दिवशी त्या आम्हाला सोडून गेल्या. भालचंद्रजी पूर्णपणे एकटे पडले. मी आणि सासूबाईंनी ठरवलं की ते आता आपल्या सोबतच राहतील. मी त्यांना आजही बाबा म्हणते. तेही आम्हाला आपल्या कुटुंबाचा भाग मानतात. जरी ते आजारी असले तरी त्यांचा आशीर्वाद हीच आमच्या घराची खरी पुंजी आहे. जेव्हा मी माझा मुलगा आर्यनला आनंदाने शाळेत जाताना पाहते तेव्हा मला खूप समाधान वाटतं. रात्रीच्या शांततेत जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं, जर मी तेव्हा माझे तत्व विकले असते तर कदाचित तात्पुरता फायदा झाला असता, पण मी स्वतःच्या नजरेत कायमचे उतरले असते. नेहमी लक्षात ठेवा, सत्याला काही काळासाठी दाबलं जाऊ शकतं, पण ते कधीही पराभूत होऊ शकत नाही. प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण नक्कीच असतो, पण त्याचे गंतव्य नेहमी न्याय असते. मित्रांनो, सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तो कधीही चुकीचा नसतो. लक्षात ठेवा, अन्यायाला काही काळासाठी दाबलं जाऊ शकतं, पण सत्य कधीही पराभूत होत नाही. प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागते, पण त्याचा शेवट नेहमी न्यायाने आणि आत्मसन्मानाने होतो. मित्रांनो, स्नेहलचा हा संघर्षपूर्ण प्रवास आपल्याला हे शिकवतो की परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वतःची तत्व सोडू नयेत. सत्याची साथ दिली की रस्ता आपोआप सापडत जातो. तुम्हाला स्नेहलची ही जिद्द कशी वाटली? कमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही कथा नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी कथांसाठी ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या गावातून, शहरातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत पाहत रहा ट्रू स्टोरी आणि आनंदी रहा. धन्यवाद.